नमस्कार. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती सुरू झालेली आहे. तर आज आपण या भरतीचे नोटिफिकेशन या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील. तर व्हिडिओला सुरुवात करू. नंबर ऑफ ट्रेनिंग सीट, एकूण जागा आहेत 4500. फॉर्म सुरू झालेत 7/6/2025 पासून आणि फॉर्मची लास्ट डेट आहे 23/6/2025. पुढे आहे पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फी. तुम्ही पेमेंट 7/6/2025 पासून 25/6/2025 ऑनलाईन पेमेंट करू शकता. पुढे आहे डेट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन. एक्झामिनेशनची तारीख आहे फर्स्ट वीक ऑफ जुलैच्या पहिल्या आठवड्यात. त्याच्यानंतर आहे एज अँड एज्युकेशनल क्वालिफिकेशन. या ठिकाणी रजिस्ट्रेशन, कॅन्डिडेट रजिस्टर ऑन NATS पोर्टल आर एलिजिबल टू अप्लाय. NATS पोर्टलवर नोंदणी केलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. पुढे आहे एज, मिनिमम 20 वर्ष आणि मॅक्झिमम 28 वर्ष. त्याच्या पुढे आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन. ए डिग्री इन एनी भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी किंवा केंद्रीय सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणतेही समकक्ष पात्रता. त्याच्या पुढे आहे ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग. या ठिकाणी पिरियड ऑफ एंगेजमेंट शॅल बी ऑफ 12 मंथ्स. नियुक्तीचा कालावधी हा 12 महिने आहे. त्याच्या पुढे आहे रिलॅक्सेशन इन अप्पर एज लिमिट. SC STसाठी 5 वर्षे सूट आहे. OBC NCLसाठी 3 वर्ष सूट आहे. त्याच्या पुढे आहे PWBD कॅन्डिडेट. PWBD UR EWSसाठी 10 वर्ष. PWBD OBC जर असेल तर 13 वर्ष आणि PWBD SC ST कॅन्डिडेट असेल तर 15 वर्ष सूट राहील. पुढे आहे ऑनलाईन एक्झामिनेशन. स्ट्रक्चर ऑफ द ऑनलाईन एक्झामिनेशन. या ठिकाणी क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, नंबर ऑफ क्वेश्चन आहेत 15, मॅक्झिमम मार्क्स आहेत 15. लॉजिकल रिझनिंग प्रश्न 15 गुण 15. कम्प्युटर नॉलेज प्रश्न 15 गुण 15. पुढे आहे इंग्लिश लँग्वेज प्रश्न 15 गुण आहेत 15. पुढे आहे बेसिक रिटेल प्रोडक्ट्स प्रश्न 10 गुण 10. पुढे आहे बेसिक रिटेल ॲसेट प्रोडक्ट्स प्रश्न 10 गुण 10. पुढे आहे बेसिक इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट्स प्रश्न आहेत 10 आणि मार्क्स आहेत 10. पुढे आहे बेसिक इन्शुरन्स प्रोडक्ट्स प्रश्न आहेत 10 आणि मार्क्स आहेत 10. असे एकूण आहेत 100 प्रश्न आणि मार्क्स आहेत 100. ड्युरेशन आहे 60 मिनिट्स आणि पुढे आहे मीडियम ऑफ टेस्ट इंग्लिश किंवा हिंदी. पुढे आहे कॉन्ट्रॅक्ट ऑफ अप्रेंटिसशिप. कॅन्डिडेट फाउंड सुटेबल ऑफ एंगेजमेंट बेस ऑन द मेरिट लिस्ट आफ्टर सक्सेसफुल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. कागदपत्र व्हेरिफिकेशननंतर मेरिट लिस्टवर आधारित उमेदवारांना नियुक्तीसाठी योग्य ठरवले जाईल आणि त्यांना भारत सरकारच्या अप्रेंटिसशिप पोर्टलद्वारे म्हणजेच NATS.education.gov.in वर डिजिटल अप्रेंटिसशिप कॉन्ट्रॅक्ट जारी केले जातील. त्याच्या पुढे आहे स्टायपेंड ऑब्लिक बेनिफिट्स. द अप्रेंटिस आर एलिजिबल फॉर ए स्टायपेंड ऑफ ₹15,000 पर मंथ. अप्रेंटिसेसना 1 वर्षाच्या नियुक्ती कालावधीसाठी दर महिना ₹15,000 स्टायपेंड मिळेल. अप्रेंटिसेसना इतर कोणत्याही भत्त्यांचा लाभ मिळणार नाही. त्याच्या पुढे आहे ॲप्लिकेशन फी. PWBD कॅन्डिडेटसाठी आहे ₹400 प्लस GST. SC ST ऑल विमेन कॅन्डिडेट्स आणि EWSसाठी आहेत ₹600 प्लस GST. आणि पुढे आहे ऑल अदर कॅन्डिडेट्स, यांच्यासाठी आहेत ₹800 प्लस GST इतकं पेमेंट राहील. त्याच्या पुढे आहे कॅटेगरी वाईज या ठिकाणी सीट दिलेले आहेत.
आपण बघतोय महाराष्ट्र स्टेटसाठी एकूण जागा आहेत 586, SC आहेत 58, ST 52, OBC 158, EWS 59, जनरलसाठी आहेत 259, VI आहेत 6, HI आहेत 5, OH आहेत 6 आणि ID आहेत 6. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.